we are talking Today we are talking about the topic which is plant hormone. Okay, hormone are the chemicals. Okay, hormone are the chemicals that help in development of the body. बॉडीचा जे काय डेव्हलपमेंट होतो दॅट इज बिकॉज ऑफ द केमिकल्स दॅट इज विच इज प्लांट हॉर्मोन. ओके, बॉडीच्या ग्रोथ साठी, बॉडीच्या ऍक्टिव्हिटीसाठी प्लांट हॉर्मोन खूपच इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, प्लांट हॉर्मोन दोन कॅटेगरी मध्ये डिवाइडेड आहे, ग्रोथ प्रमोटर अँड ग्रोथ इनहिबिटर. ओके, इट इज डिवाइडेड इंटू टू कॅटेगरी, growth promoter and growth inhibitor. Now what is growth promoter? Growth promoter काय आहे, नावावरनं कळतंय that it will help in growth. It will help in growth of the plant. प्लांटचा जो ग्रोथ आहे तो होण्यासाठी हे हॉर्मोन्स हेल्प करतील. And what are growth inhibitors? These are the hormones which will not directly help in plant growth. म्हणजे तुम्ही स्वतः विचार करा, जर आयुष्यभर तुमची हाईट वाढत राहिली तर एका पॉइंट नंतर काय होईल, तुम्ही स्वतःला इमॅजिन करा दॅट इफ आयुष्यभर तुमची हाईट वाढत राहिली तर काय होईल. एका पॉइंट नंतर आपली हाईट वाढणं सुद्धा थांबून जाते. का थांबून जाते? बिकॉज इट इज नॉट रिक्वायर्ड. तो गरजेचा नाहीये, रिक्वायर्ड नाहीये सध्या हाईट वाढणी, मग थांबली. तर प्लांट मध्ये पण सेम प्रोसेस आहे स्टुडंट्स. कायमस्वरूपी हाईट वाढत राहणं इज नॉट अ ऑप्शन. एका पॉइंट नंतर ते हाईट वाढण्याची जी प्रक्रिया आहे इट शुड गेट स्टॉप्ड. ओके, सो दॅट्स वाय ग्रोथ इनहिबिटर्स आर ऑल्सो देअर. ओके, ज्याच्यामुळे आपल्याला एजिंग जाणवेल किंवा आपले ऑर्गॅन्स थोडेसे डॅमेज होतील. बॉडीला हे करावा लागतो कारण लाईफच्या प्रोसेस काय आहे, जन्म घेतलाय की यू हॅव टू डाय. सो कंटिन्युअसली जर ग्रोथ होत राहिला तर डेथ ऑकरच होणार नाही ना. So for death to take place, it is necessary that inhibitor should be there. Okay, so growth inhibitor prevent the effect of growth hormone. What does growth inhibitor do? They prevent the effect of growth hormone. Okay, they will prevent the effect of growth hormone. आता कुठले कुठले hormones growth promoter आहे, you have to remember the name of the hormones. So 3 hormone growth promoter है. Auxin, the first one, the second one is gibberellin. Okay, and the third one is cytokinins. Okay, this is what is your growth promoter. Okay, and when I'm talking about growth inhibitor, we had 2 hormones. What are those 2 hormones? Those 2 hormones are, one is your ABA, which is abscisic acid, and the second one is your ethylene. ओके, तो एकूण 5 हॉर्मोन आहे. 5 पैकी 3 हॉर्मोन ग्रोथ प्रमोटर आहे, जो प्लांटचा ग्रोथ, ओव्हरऑल डेव्हलपमेंट, लीफ फॉर्मेशन या सगळ्यांमध्ये हेल्प करतील. अँड उरलेले जे 2 आहेत ते ग्रोथ इनहिबिटर आहे. इनहिबिटर आहे म्हणजे ग्रोथ हॉर्मोनच्या इफेक्ट मिनिमाइज करतील किंवा प्रिव्हेंट करतील, सो दॅट एजिंग, सेनिसेन्स ही सगळी प्रक्रिया सुरू होईल. Are you getting my point, everybody? Yes, are you getting my point, everybody? Yes or no? Okay, okay. Now we will move to the next part. आता आपल्याला प्रत्येक हॉर्मोन डिटेल मध्ये बघायचे. ओके, सो आता तुम्हाला एक सांगतोय, सगळ्यात फर्स्ट जो हॉर्मोन आपण बघणार आहोत दॅट इज ऑक्सिन. ओके, ऑक्सिन इज द फर्स्ट हॉर्मोन विच वी आर गोइंग टू सी. We are going to talk about auxin first. So auxin एक प्लांट हॉर्मोन आहे ज्याची डिस्कवरी ऍक्च्युली पहिल्यांदा झालेली आहे. ही प्लांट हॉर्मोन FW वेंट, म्हणजे तुम्ही वेंट लक्षात घ्या, वेंट नावाच्या सायंटिस्टनी, वेंट वॉज द सायंटिस्ट हु डिस्कवर्ड इट. ओके, किंवा हु यूज द टर्म ऑक्सिन, or we can say he used the term auxin. Okay, who used the term auxin for the first time? It was Wendt, FW Wendt. Okay,
आता ऍक्च्युली हे जो हॉर्मोन आहे, हे हॉर्मोन कॉलियोप्टाइल मधनं सापडला होता, ओट्स कॉलियोप्टाइल मधनं. 1 minute, 1 minute everybody. Just a minute. And I should share. Okay. Everybody, if you want, you can take a screenshot of this, or else I will give you. Okay. Okay. Now, so we were talking about auxin. Auxin is the first hormone. Wendt, the scientist, Wendt used the term auxin for the first time. Wendt used the term. Okay, Wendt used the term auxin for the first time. Okay. Okay. Now students, what I want to tell you is that ऑक्झिन वॉज फर्स्ट, म्हणजे पहिल्यांदा ऑक्झिन कुठे सापडला, तर सापडला तर तो ओट्सच्या फील्डवर होता. एक एक्सपेरिमेंट होता ह्याच्यासाठी. ओके, वेंटनी एक एक्सपेरिमेंट केला होता एवेना नावाचा, ह्याच्यामधनं त्यांनी टिप कट करून, म्हणजे मी ते एक्सपेरिमेंट तुम्हाला सांगेल नंतर, ऍक्च्युली रिड्यूस मध्ये ते नाहीये म्हणून, पण मी नंतर एक्सप्लेन करेल. पण वेंटनी जे आयसोलेट कुठून झाला, पहिल्यांदा ऑक्झिन आयसोलेट कुठून झाला, आयसोलेट म्हणजे एक्स्ट्रॅक्ट कुठून केला गेला फॉर द फर्स्ट टाइम. सो तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल की फर्स्ट टाइम ऑक्झिन एक्स्ट्रॅक्ट केला गेला एखादा प्लांट मधनं, बट स्टुडंट असं नाहीये. फर्स्ट टाइम इट वॉज आयसोलेटेड फ्रॉम अ युरिन ऑफ अ पर्सन. ओके, युरिन ऑफ अ पर्सन, एका पर्सनच्या युरिन मधनं फर्स्ट टाइम आयसोलेट केला गेला होता, who was suffering from pellagra. Okay, pellagra was a disease. pellagra एक डिसीज आहे. एक पर्सन होता जो पेलॅग्रा नावाच्या डिसीजनी सफर करत होता, आणि त्या पर्सनच्या युरिन मध्ये, आर यू गेटिंग माय पॉइंट, त्या पर्सनच्या युरिन मध्ये काय सापडला होता, ऑक्झिन. नो यू मस्ट बी वंडरिंग व्हाट इज पेलॅग्रा. सो पेलॅग्रा एक विटामिन डेफिशिएंसी डिजीज है. ओके, मोस्टली विटामिन B3. दोज हु आर प्रिपेयरिंग फॉर कॉम्पिटिटिव, प्लीज मार्क इट, विटामिन B3. विटामिन B3 च्या डेफिशियन्सी डिजीज आहे पेलॅग्रा. ओके, क्रॉनिक डेफिशियन्सी जर झाली तर मग डायरिया, स्किन प्रॉब्लेम्स ते होऊ शकतं. That is what is pellagra. Okay, pellagra vitamin B3. Vitamin B3 चा other name niacin आहे. It is niacin. ओके, सो त्याच्या डेफिशियन्सी मुळे पेलॅग्रा होतो. सो एक पेलॅग्रा पेशंटच्या युरिन मधनं फर्स्ट टाइम ऑक्झिन काय केला गेला होता, आयसोलेट. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, हे क्वेश्चन आलाय की फॉर द फर्स्ट टाइम आयसोलेट कुठे झाला, डिस्कवरी कुठे झाली, इट इज नॉट आस्क्ड. डिस्कवरी झाली होती, मी अजूनही सांगतेय, ओट्स प्लांट वर, पण आयसोलेट केला गेला फ्रॉम द ह्युमन युरिन. ओके. ओके, नाउ वेअर इट इज प्रोड्युस्ड, कुठलाही हॉर्मोनचा प्रोडक्शन कुठे आहे ते जाणून घेणं खूप गरजेचं आहे, की कुठे प्रोड्यूस होतो. लाईक आपल्या बॉडीमध्ये जरी काही ऑर्गॅन म्हणजे काही हॉर्मोन्स असले तर त्यांचे प्रोडक्शन कुठे आहे, वेअर इट इज प्रोड्युस्ड. नाउ लिसन टू मी व्हेरी केअरफुली. ऑक्झिनचा जो प्रोडक्शन आहे दॅट ऑकर्स इन टिप्स ऑफ प्लांट, जिथे मेरिस्टमॅटिक टिश्यू असेल. कुठे होतात रे, टिप्स. टिप्स टिप्स म्हणजे स्टेम टिप, स्टेमच्या एकदम टोक्यावर, किंवा इट कॅन बी रूट टिप, रूटचा अगदी टोकावर. ओके, इट कॅन ऑल्सो बी रूट टिप. सो टिप ऑफ प्लांट, वी कॅन सिम्पली से दॅट टिप्स ऑफ प्लांट वर त्यांचा प्रोडक्शन होतो. अँड वन व्हेरी इम्पॉर्टंट थिंग विच यू शुड रिमेंबर इज दॅट या टिप्स मध्ये कुठले टिश्यूज असतील, मेरिस्टमॅटिक टिश्यू असतील. What type of tissue will be there, students? Meristematic tissue. So meristematic tissue चा प्रेझेन्स मुळे कुणाचा प्रोडक्शन होत असतो, जास्त करून ऑक्झिनचा प्रोडक्शन होत असतो. आर यू गेटिंग माय पॉइंट स्टुडंट्स? प्रोडक्शन कुठे होतो, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ऍक्च्युअली इट इज प्रोड्युस्ड इन द टिप ऑफ प्लांट.
and then it is transported to rest of the plant. ठीक आहे, आधी टिप ऑफ प्लांट वर प्रोड्यूस केला जातो and मग पूर्ण प्लांट मध्ये स्प्रेड केला जातो. आर यू गेटिंग माय पॉइंट? टिप ऑफ प्लांट वर प्रोड्यूस केला जातो and मग तो पूर्ण प्लांट मध्ये स्प्रेड केला जातो. ओके, सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. मार्केट हे एक इम्पॉर्टंट आहे की वेअर इट इज प्रोड्यूस्ड. सो इट इज प्रोड्यूस्ड इन द स्टेम टिप or it is produced in the root tip. पण तिथे कुठला टिश्यू जास्त करून प्रेझेंट पाहिजे? तिथे जास्त करून प्रेझेंट पाहिजे आपला मेरिस्टेमॅटिक टिश्यू. ओके ओके. नाउ सगळ्यात मोस्ट कॉमन नॅचरल ऑक्सिन कुठला आहे? नॅचरल ऑक्सिन. अगेन दिस इज अ इम्पॉर्टंट क्वेश्चन. नॅचरल ऑक्सिन कुठला आहे जो आपल्याला नेचर मध्ये भेटतं? मोस्ट इम्पॉर्टंट. म्हणजे नेचर मध्ये ह्याचा प्रोडक्शन होतो and it is only found in nature. असा नॅचरल ऑक्सिन आहे इंडोल 3 एसिटिक ऍसिड. हे क्वेश्चन सीईटी वगैरह मध्ये पण येतो. ओके, इंडोल 3 एसिटिक ऍसिड और वी ऑल्सो राइट इट एज IAA. अगेन इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पोर्शन की नॅचरल ऑक्सिनचा जो प्रोडक्शन आहे, नॅचरल प्लांट जो ऑक्सिन प्रोड्यूस करतो त्याच्या केमिकल कॉम्पोजिशन काय आहे. सो प्लांट जो ऑक्सिन प्रोड्यूस करतो त्याच्या केमिकल कॉम्पोजिशन आहे इंडोल 3 एसिटिक ऍसिड. काय आहे त्याच्या केमिकल कॉम्पोजिशन? इंडोल 3 एसिटिक ऍसिड. आता हॉर्मोन आहे, मग हे हॉर्मोन कुठला तरी प्रोटीननी तयार झाला असेल किंवा कुठला तरी लिपिडनी तयार झाला असेल. सो हे अमायनो ऍसिडनी तयार झालाय. कशाने तयार झालाय स्टुडंट्स? अमायनो ऍसिड. मार्क माय पॉइंट. मी एकदम छोटे छोटे पॉइंट सांगतेय जिथून क्वेश्चन येणार आहे. नक्की लक्षात ठेवा. फर्स्ट टाइम ऑक्सिन कुठून आयसोलेट झाला? फ्रॉम द युरिन ऑफ अ पर्सन. कुठला डिझीज होता त्या पर्सनला? पेलॅग्रा. पेलॅग्रा कुठला डिझीज आहे? विटॅमिन 3 च्या डेफिशियन्सी डिझीज आहे. ठीक आहे. प्रोडक्शन कुठे होतो ऑक्सिनच्या? ऑन द टिप ऑफ प्लांट. ऑन द टिप ऑफ प्लांट. कुठलाही प्लांटच्या टिपवर होऊ शकतो. इट कॅन बी स्टेम टिप, इट कॅन बी रूट टिप. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की दॅट टिप विल हॅव अ व्हेरी हाय अमाउंट ऑफ मेरिस्टेमॅटिक टिश्यू. मेरिस्टेमॅटिक सेल्स असतील. ओके. नॅचरल ऑक्सिन जो प्लांट प्रोड्यूस करतो त्याचा केमिकल कॉम्पोजिशन काय आहे? तर त्याचा केमिकल कॉम्पोजिशन आहे इंडोल 3 एसिटिक ऍसिड IAA, which is made from the amino acid tryptophan. कुठला अमाइनो ऍसिड नी तयार झालाय? ट्रिप्टोफॅन. मार्क इट. इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. ओके, सो आय होप एव्हरीबडी इज क्लिअर टिल दिस. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे की आयसोलेट कुठून झाला, प्रोड्यूस कुठे झाला, नॅचरल ऑक्सिनचा नाव काय आहे अँड व्हॉट इज इट्स अमाइनो ऍसिड. ओके ओके. नाउ व्हॉट वी आर गोइंग टू सी इज दॅट की ह्याचा फंक्शन्स काय आहे. ओके, अँड व्हॉट आर द डिफरंट टाइप्स. आता खूप सारे सिंथेटिक ऑक्सिन्स पण प्रोड्यूस व्हायला लागलेत लॅब मध्ये. यू ऑल नो दॅट ह्युमन एकदा काहीतरी नॅचरल सापडला की त्याचा सिंथेटिक प्रोडक्ट नक्की प्रोड्यूस करतात. सो काही सिंथेटिक ऑक्सिन सुद्धा सापडायला लागलेत इन डिफरंट टाइप्स ऑफ लॅब्स. तर एक दोन सिंथेटिक ऍसिडचे नावं जसं आपण लक्षात ठेवू शकतो, जसं की IBA, इंडोल ब्युट्रिक ऍसिड आहे. IBA is इंडोल ब्युट्रिक ऍसिड. मी काहीच ठराविक नाव सांगतेय जे मी क्वेश्चन्स मध्ये पाहिले. लाईक IBA इज आय हॅव फाउंड इन सम पेपर्स इंडोल ब्युट्रिक ऍसिड आहे. ओके, एक खूप महत्वाचा सिंथेटिक ऑक्सिन आहे विच इज 2,4-D. काय आहे? 2,4-D. 2,4-D चं तुम्हाला फुल फॉर्म माहिती पाहिजे. ऍक्च्युली इट इज ऍक्च्युली अ फेनॉक्झिएसिटिक ऍसिड. 2,4-D जो आहे इट इज अ फॉर्म ऑफ फेनॉक्झिएसिटिक ऍसिड. ओके, पण हे लक्षात ठेवण्यापेक्षा तुम्ही एवढं लक्षात ठेवा की 2,4-D का इम्पॉर्टंट आहे. कारण 2,4-D जो आपला हॉर्मोन आहे इट इज अ ऑक्सिन. प्लीज रिमेंबर 2,4-D इज अ synthetic auxin which is used in very large amount as a weedicide. It is used as a weedicide. बघा तुम्ही आता ऑक्सिनचा फर्स्ट यूज बघताय.
फर्स्ट यूज काय बघताय रे, दॅट इट इज युज्ड एज अ विडीसाइड. डायकॉट वीड्स, जर काही डायकॉट्स वीड असतील, डायकॉट वीड्स, तर त्यांना किल करण्यासाठी आपण 2,4-D वापरतो. नाउ व्हॉट इज वीड? वीड आर द अनवॉन्टेड प्लांट्स विच वी डोंट वॉन्ट. अनवॉन्टेड प्लांट्स असतात. वीड्स काय असतात? अनवॉन्टेड प्लांट्स विच इज नॉट रिक्वायर्ड. ओके, हे प्लांट्स रिक्वायर्ड नाहीये, अनवॉन्टेड प्लांट आहे ते. ओके, अँड मोनोकॉट, सपोज तुम्ही एक मोनोकॉट क्रॉप लावलाय, सपोज तुम्ही मेज लावलाय आणि त्या मेजच्या फील्ड मध्ये खूप सारे डायकॉट वीड्स ग्रो झालेत. मग त्या वीडला कंट्रोल करण्यासाठी व्हॉट यू वॉन्ट? 2,4-D, which is a synthetic auxin. And if you want a full form, तर सहजा विचारला जात नाही, but if you want you can remember it is 2,4-D stands for phenoxyacetic acid. Okay, this is the full form. 2,4-dichlorophenoxyacetic acid. So this is very important topic. हे खूपच जास्त important topic आहे. It is very very important. You should remember की कुठला auxin आहे which is used as a synthetic auxin and which is used as a weedicide. It is used as a weedicide to control the growth of what type of weed? Dicot weed. म्हणजे जर मोनोकॉट वीड्स असतील तर त्याच्यावर 2,4-D काम करणार नाही. ओके, अपार्ट फ्रॉम दिस आता बाकी इतर ऑक्सिन काय करतात? सो ऑक्सिन, ओके, हे झाला नॉर्मल एक एक्झाम्पल. आता इतर ऑक्सिन काय करतात? व्हॉट डज अदर ऑक्सिन्स डू? सो ऑक्सिनचा आता इफेक्ट्स किंवा आपण असं म्हणू शकतो की ऑक्सिनचा आपल्याला इम्पॉर्टन्स बघायचं. that what does a auxin do? What is the importance of auxin? So ऑक्सिनचा इम्पॉर्टन्स हे आहे, ऑक्सिनचा जो फर्स्ट इम्पॉर्टन्स आहे जो मी तुम्हाला सांगणार आहे, इट इज दॅट ऑक्सिन सेल एनलार्जमेंट करतो, म्हणजे सेलची साईज वाढवतो. सो अपायकल बर्ड, म्हणजे आता बघा अपायकल बर्ड काय आहे आणि टर्मिनल बर्ड काय आहे. ओके, yes, I will send all the photos which I am saving in the group. Okay, now look, what is this? It is like this. Suppose imagine करा students, हे एक प्लांट आहे. आता या प्लांटचा टोक्यावर एक असा बर्ड आहे. It is a bird and here also is a bird. Now this bird is the apical bird. Okay, and student, this bird is the lateral bird. असे दोन टाइपचे बर्ड आहेत, apical bird and lateral bird. Okay, what is apical bird? Apical bird काय आहे? So these are the birds which are present at the top of the plant. प्लांटच्या टिप वर असतात हे बर्ड्स. ओके, and lateral bird शेजारी असतात. सो आता ऑक्सिन काय करतो? आपण का ऑक्सिन बद्दल बोलतोय? कारण ऑक्सिन हेल्प in the growth of, okay, auxin help in the growth of apical bird. apical bird ची ग्रोथ, apical bird म्हणजे ही वाली बर्ड ची जी ग्रोथ आहे, that is all because of auxin. ऑक्सिन मुळे या बर्ड ची ग्रोथ वाढत जाईल. मग इमॅजिन करा तुम्ही, प्लांट ची लेंथ वाढेल की नाही? इट विल प्रमोट increase in length of the plant. Okay, imagine kara, it will promote increase in length of the plant. Okay, plant ची जी लेंथ आहे ती वाढेल. कुठला हार्मोन मुळे? ऑक्सिन मुळे. आणि जी लॅटरल बर्ड्स आहेत ह्यांची ग्रोथ, कारण जेवढा हार्मोन अपायकल बर्ड प्रिपेअर करेल तो इथेच हार्मोन राहणार आहे. सो हार्मोन इथेच राहणार आहे म्हणजे फक्त ग्रोथ इन्क्रीज होईल, प्लांटची ग्रोथ होईल. लॅटरल बर्ड ग्रोथ will be inhibited. Okay, so auxin, it is going to help in growth of apical bird, but
inhibit the growth of lateral bud. सो ब्रांचेस वाढत नाही, फक्त लेंथ वाढत जाते. आलं लक्षात? अँड हे जो फेनोमेनन आहे, इट इज अगेन अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. हे जो फेनोमेनन आहे that there is only growth of apical bud and it inhibit the growth of lateral bud, this phenomenon is known as apical dominance. या फेनोमेननला आपण अपायकल डॉमिनन्स म्हणतो. म्हणजे अपायकल बर्डची ग्रोथ होतीये, प्लांटचा हाईट इंक्रीज होतोय, but there is no increase in growth of lateral bud. This process is known as your apical dominance. Okay, cell multiplication faster करतो. Okay, auxin also help in multiplication of cell. मल्टिप्लिकेशन ऑफ सेल. सेलचं मल्टिप्लिकेशन खूप फास्ट करतो ऑक्सिन, खूप फास्ट. म्हणजे जर आपण एखादा ग्रोइंग सेल मध्ये एखादा ड्रॉप ऑक्सिन टाकला तर सेल मल्टिप्लिकेशन खूप जास्त फास्ट होऊन जातो. सो ऍज इट मेक मल्टिप्लिकेशन ऑफ सेल फास्ट, इट इज युज्ड इन टिश्यू कल्चर. कारण टिश्यू कल्चर मध्ये कमी वेळेत आपल्याला नवीन प्लांट्स पाहिजे असतात. सो टिश्यू कल्चर करताना ऑक्सिन हे हॉर्मोनचा वापर होतो. So you can get question why auxin is used in tissue culture, because it increase the rate of multiplication of cell. So auxin चे दोन इम्पॉर्टन्स झाले. फर्स्ट इम्पॉर्टन्स काय आहे? इट इज गोइंग टू इन्क्रीज द लेंथ ऑफ द प्लांट. ओके.
Okay. So apical dominance is used in tissue culture. Why it is used in tissue culture? It can be asked to you. हे क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे की का यूज होतात ऑक्सिन टिश्यू कल्चर मध्ये. हे क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. व्हॉट इज अपायकल डॉमिनन्स हे पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतो. सो हे जो सगळे पॉइंट्स आहे हे पॉइंट्स तुमच्या लक्षात राहायला पाहिजे. ओके. सो 3 युजेस ऑलरेडी आपण ऑक्सिनचे बघितलेत. व्हॉट आर द 3 युजेस ऑफ ऑक्सिन? ओके. सो 3 युजेस झाले. अपार्ट फ्रॉम दिस ऑक्सिन इज ऑल्सो युज्ड इन पार्थेनोकार्पी, जो की मी तुम्हाला नेक्स्ट सेशन मध्ये एक आज अजून एक मी तुम्हाला नेक्स्ट जो एक सेशन असेल. ओके. सो 1 मिनिट.